रामकृष्ण हरे. प्रतिविश्व एक श्रवणोत्सव या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. मी डॉक्टर प्रतिमा जगताप. मित्रमैत्रिणींनो, पालख्या निघालेल्या आहेत पंढरपुराकडे. मंडळी, जिथं जिथं संतांच्या पालख्या जातात तिथं तिथं भाविकांचा उत्साह अगदी शिगेला पोहोचतो. संतांचं दर्शन म्हणजे आनंदाचं निधान असतं. संतांच्या पालख्यांबरोबर पंढरीची पायी वारी करण्यासाठी वारकरी दिंड्यांमध्ये सहभागी होतात. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी देहूहून निघते आणि त्यानंतर चिंचवडला पोहोचते. तेव्हा चिंचवडवासियांचा आनंद काय वर्णावा. चिंचवडमधील निरुपम सोसायटीतील रहिवासी दरवर्षी आषाढी वारीचा सोहळा पालखीवरती पुष्पवृष्टी करून साजरा करतात. पालखीचं स्वागत करतात. आणि एक विशेष सांगायचं म्हणजे वारकरी महिलेच्या डोक्यावरची तुळस या सोसायटीतील एक महिला डोक्यावर घेते. कारण त्यांची भावना असते की ही तुळस आता पंढरपूरला जाणार आहे. आणि ती तुळस डोक्यावर घेऊन एक महिला संपूर्ण सोसायटीची प्रदक्षिणा करते. दरवर्षी एका महिलेला ही तुळस घेण्याची संधी मिळते. यंदा वंदनाताई श्रीखंडे यांना हे भाग्य मिळालं. वारीत चाललेल्या महिला, ज्या महिलांनी डोक्यावरती तुळस घेतलेली आहे, आता बघा ना, आपण बघितलं की या वंदनाताई श्रीखंडे यांनी सुद्धा किती कौतुकाने, भक्तिभावाने आपल्या डोक्यावरती तुळस घेतली आणि संपूर्ण सोसायटीला त्यांनी प्रदक्षिणा केली. ते बघूनच मला काही ओव्या स्फुरल्या बरं का, त्या तुम्हाला सांगते. तुळस माझ्या अंगणी, तुळस माझ्या अंगणी, रोज घालते मी पाणी. तुळस माझ्या अंगणी, रोज घालते मी पाणी, कृपा करी मजवरी पांडुरंगा. आणखीन एक बरं का सांगते तुम्हाला. जय जय विठ्ठल रखुमाई, जय जय विठ्ठल रखुमाई, बोला रामकृष्ण हरी, तुळस घेऊन शिरी, करीती मी वारी आषाढीची, करीते मी वारी आषाढीची. बघा, विठ्ठल भक्तीमध्ये असं काहीतरी काव्य स्फुरत असतं. आज मी तुम्हाला अशाच सुंदर रचना काही कवींना ज्या स्फुरल्या आहेत त्या तुम्हाला वाचून दाखवणार आहे. सुरुवातीला रवींद्र रांजेकर यांची ही फार सुंदर रचना ऐकवते. कवितेचं शीर्षक पेरणे. घन गरजता आला घेऊन वारीचा सांगावा, घन गरजता आला घेऊन वारीचा सांगावा, उठा उठा वारकरी जाऊ विठूच्या भेटेला. नांगरून झालं शेत, नांगरून झालं शेत, शिडकावा रानो राणी, शिवारी शिवारी झाली विठू नामाची पेरणे. किती सुंदर हो. मातीतून उठले कोंब, मातीतून उठले कोंब, हात जोडीत विठूला, बंधू भावाचे तोरण गावागावाच्या वेशीला. चला उचला पाय, चला उचला पाय, घ्या खांद्यावर वाकळ, विठूच्या कृपेनं गच्च भरला आभाळ. दिंड्या पताकांची गर्दी, भजने वारकरी दंग, दिंड्या पताकांची गर्दी, भजने वारकरी दंग, गळा तुळशी माळ डोले, घुमतो टाळा सवे मृदुंग, घुमतो टाळा सवे मृदुंग. मंजुळ झंकारते वीणा, अभिर गुलाल दाटला, अवघा चराचर सारा विठू नामात रंगला. समता भक्तीची शिकवण, समता भक्तीची शिकवण, इथे संतांनी रुजवली. समता भक्तीची शिकवण, इथे संतांनी रुजवली. नाही आप पर भाव, देहा देहात माऊली, देहा देहात माऊली. आषाढी वारीची चाहूल जेव्हा लागली तेव्हा पाऊस मात्र आलेला होता, नाही का? पण आता काय झालंय कोणास ठाऊक, पाऊस गायब झालाय, पुन्हा रुसलाय. आणि कवी BN चौधरी अर्थात भना चौधरी यांनी विठुरायाला सांगावा धाडलाय, साकडं घातलंय. ते काय म्हणतात ते ऐकूया. शीर्षक आहे विठ्ठला. युगे 28 विटेवरी उभा,
युगे 28 विटेवरी उभा, आता तरी मौन सोड रे विठ्ठला. पाण्यासाठी जीव आसूसला बापा, पाण्यासाठी जीव आसूसला बापा, पावसाचं गिऱ्हाण सोड रे विठ्ठला. टाकून या मान मोडले शरीर, टाकून या मान मोडले शरीर, थेंबाला महाग पीक विठ्ठला. जन जनावर सैर भैर झाली, जन जनावर सैर भैर झाली, शोधतात आता इख विठ्ठला, इख विठ्ठला. इख म्हणजे विष. मिटून या डोळे ध्यान तुझे सुरू, मिटून या डोळे ध्यान तुझे सुरू, किती तू करशी घाव विठ्ठला, किती तू करशी घाव विठ्ठला. जागून या आता वाचव तू प्राण, जागून या आता वाचव तू प्राण, चमत्कार तुझा दाव विठ्ठला, चमत्कार तुझा दाव विठ्ठला. चिंतेचे काहूर माजले अंतरी, चिंतेचे काहूर माजले अंतरी, येऊ दे थोडीशी तरस विठ्ठला, भक्तीचे वादळ दाटले पंढरी, होऊन या ढग बरस विठ्ठला, होऊन या ढग बरस विठ्ठला. लागलीपणाला तुझीच थोरवी, लागलीपणाला तुझीच थोरवी, नको राहू शांत भांड विठ्ठला, भना म्हणे तुझी जाणतो श्रीमंती, भना म्हणे तुझी जाणतो श्रीमंती, चंद्रभागा तुझी सांड विठ्ठला, चंद्रभागा तुझी सांड विठ्ठला, चंद्रभागा तुझी सांड विठ्ठला. किती आर्त हाक या कवीने विठ्ठलाला घातलेली आहे. मला असं वाटतं ही कवीची हाक, ही आर्त हाक विठ्ठलापर्यंत नक्कीच पोहोचेल आणि पाऊस पुन्हा एकदा बरसू लागेल. निरोप घेते. जय जय रामकृष्ण हरे, जय जय पांडुरंग हरे. नमस्कार.